नाही, काल जी घटना झाली ती अत्यंत भारतीय जनता पक्षाच्या तो गुंडगिरीचा प्रताप होता. ते राहुल गांधींना घाबरवण्यासाठी, राहुल गांधींचा कार्यक्रम होऊ नये, काँग्रेसच्या कार्यकर्ते युथ काँग्रेसला घाबरवण्यासाठी, अरे राहुल आणि हा कार्यक्रमाला गालबोट लावण्यासाठी त्यांनी हे रचलेलं षडयंत्र होतं. एबीव्हीपीचे काही गुंड तिथे गेले आणि त्या मुलींना कोंडून तिच्यावर दबाव आणून तिला स्टेटमेंट करायला लावलं. त्या मुलींना दाबून ठेवलंय. ती मुलगी रडते आहे. तिच्या भावानी फोन केला आम्हाला, तोही पण आमच्याकडे एव्हिडन्स आहे की माझ्या बहिणीला दाबून ठेवून तिला जबरदस्तीने तिच्याकडून स्टेटमेंट घेतलं जात आहे, तो व्हिडिओ बनवला जात आहे. अशा प्रकारच्या भावना सुद्धा त्या भावाने व्यक्त केल्यानंतर काही कार्यकर्ते तिथे गेले. 47च्या पूर्वी यांना वंदे मातरम माहीत तरी होतं का भाजपाल्यांनी? RSS ला कधी झेंडा तरी घेतला काय तिरंगा हातात? कधी वंदे मातरम तरी म्हटलं काय? नाही, काल जी घटना झाली ती अत्यंत भारतीय जनता पक्षाच्या तो गुंडगिरीचा प्रताप होता. ते राहुल गांधींना घाबरवण्यासाठी, राहुल गांधींचा कार्यक्रम होऊ नये, काँग्रेसच्या कार्यकर्ते युथ काँग्रेसला घाबरवण्यासाठी, अरे राहुल आणि हा कार्यक्रमाला गालबोट लावण्यासाठी त्यांनी हे रचलेलं षडयंत्र होतं. ज्या कॉलेजमध्ये, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ज्या मुलींनी आपले प्रश्न मांडले आणि राहुल गांधींच्या कार्यक्रमाला येण्याची इच्छा व्यक्त केली, 2 वर्षापासून स्कॉलरशिप मिळत नाही आहे त्यांना, त्यामुळं त्या मुलींना, त्या मुलींच्या शिक्षणातील अडचणी मांडल्यानंतर याचा सगळा व्हिडिओ प्रसार त्या सोशल मीडियावर आला. हे बघून एबीव्हीपीचे काही गुंड तिथे गेले आणि त्या मुलींना कोंडून तिच्यावर दबाव आणून तिला स्टेटमेंट करायला लावलं. मी सगळ्या प्रसार माध्यमांना सांगतो, पहिला व्हिडिओ तुमच्याकडे असेल. ती दबावात बोलत होती, ती किती स्वच्छंदपणे स्वेच्छेनं बोलत होती, तो पहिला व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल. आणि दुसरा व्हिडिओ पाहिल्यानंतर या मुलांनी, एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी जो केलेला तो पाहिल्यानंतर तो दबावात होता का नाही हे दिसून पडेल. केवळ या कार्यक्रमाला अडचणी व्हाव्यात आणि या मला कळत नाही की त्या मुलींनी, या देशामध्ये लोकशाही आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, समस्या मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, एवढी भीती का वाटावी यांना? का भीतीपोटी त्या मुलींना त्यांनी टार्चर केलं आणि डांबून ठेवल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना माहीत झाल्यामुळे तिला प्रोटेक्शनसाठी, प्रोटेक्ट करायसाठी गेले. पोलिसांच्याकडे मागणी केली की त्या एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करा. हे चुकीचं होत आहे. त्या मुलींना दाबून ठेवलंय. ती मुलगी रडते आहे. तिच्या भावानी फोन केला आम्हाला, तोही पण आमच्याकडे एव्हिडन्स आहे की माझ्या बहिणीला दाबून ठेवून तिला जबरदस्तीने तिच्याकडून स्टेटमेंट घेतलं जात आहे, तो व्हिडिओ बनवला जात आहे. अशा प्रकारच्या भावना सुद्धा त्या भावाने व्यक्त केल्यानंतर काही कार्यकर्ते तिथे गेले. पहिला व्हिडिओ मुलीचा केला तो सुद्धा मुलींनीच केला आणि दुसऱ्यांदा ज्या मुली गेल्या त्या मुलीच होत्या तिथे न्याय मागण्यासाठी, पण त्या मुलींना सुद्धा पोलिसांनी धक्काबुक्की केली. महिला पोलीस नव्हत्या आणि त्या तिथला DYSP किंवा हे होतं, त्यांनी सुद्धा आमच्या तिथल्या मुलांना मारहाण केली, त्यामध्ये जखमी झाले. ही सगळी घटना माहीत झाल्यावर मी गेलो तिथे आणि मी शांत करून या सगळ्यांना तिथून बाहेर काढायचा प्रयत्न केला. तोपर्यंत गेटवर एबीव्हीपीचे आणि भाजपाचे काही गुंड येऊन तिकडे त्या गेटला धक्काबुक्की करत होते आणि यातून मोठा उद्रेक होईल अशा प्रकारची परिस्थिती तिकडे निर्माण झाली. आम्ही पोलिसांना सांगितलं मी आम्हाला गेटमधून आता कार्यक्रम आहे, आम्हाला बाहेर जायचं आहे. त्यामुळे त्यामध्ये पोलिसांची भूमिका ही खरं म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, ज्यांनी या मुलीला दबाव टाकला आहे एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यावर, हीच आमची मागणी होती. उलट तिथे कुणालाही आमच्या लोकांनी मारहाण केली नाही, कुणालाही धक्काबुक्की केली नाही, कुणालाही शिवीगाळ केली नाही. एक तरी व्हिडिओ दाखवा पोलिसांनी, एक तरी की आमच्या लोकांनी कुणाला, पोलिसांना शिवीगाळ केली, त्या एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली, पण आमच्यावरच गुन्हे दाखल केले, आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले. अरे कुठे फिराल हे पाप? हे जे इतका सत्तेचा दुरुपयोग चालला आहे, सत्तेची मस्ती चालली आहे आणि पोलिसांचा वापर करून विरोधकांना आवाज दाबण्याचं जे काम चाललं आहे, मला वाटतं ठीक आहे आम्ही न्यायालयात लढू, किती काळ तुम्ही आमचा आवाज दाबणार, पण सत्य कधी लपत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. या लोकांनी जो प्रकार तिथे केला तो घाबरून, राहुलजी येत आहेत त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं युथ ज्या पद्धतीनं राहुलजीशी कनेक्ट होत आहे, राहुलजी युवकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन या देशात उभे झालेत. हा जो पूर्ण जेनजी हा राहुलजीच्या पाठीमागे जात असताना यांना भीती वाटली, यांना राहुलजीची भीती वाटत आहे. त्यामुळे
त्यांनी हा प्रकार घडवून आणला असा आमचा स्पष्ट आरोप आहे. 47च्या पूर्वी यांना वंदे मातरम माहीत तरी होतं का भाजपवाल्यांना? RSSला कधी झेंडा तरी घेतला काय तिरंगा हातात? कधी वंदे मातरम तरी म्हटलं काय? हा स्वातंत्र्याचा एकजुटीचा गीत होता, वंदे मातरम. या मातीला वंदन करायचं. ते 2 कडवे त्यावेळेस त्यांनी रवींद्रनाथ टागोर, श्री सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू यांनी ते फायनल केलेलं होतं वंदे मातरमचे ते 2 गीत. त्यानंतर एडिशनल यांनी आता सत्ता आल्यानंतर जोडले. ज्यावेळेस हे 2 कडवे शेवटचे का नव्हते, तर यामध्ये थोड्या धार्मिकता होती, कारण सर्वांना घेऊन, सर्व जाती धर्माला घेऊन ही लढाई लढायची होती, त्यामुळे ते 2 कडवे वगळले होते. पण हे धर्मांध लोक सत्तेवर आल्यानंतर यांना धार्मिक भावनाच खराब करायच्या आहेत, धार्मिक भावनेशी खेळूनच सत्ता मिळवायची आहे, म्हणून ते 2 जोडले. यांचा काही संबंध नाही, वंदे मातरमशी संबंध नाही, तिरंग्याशी संबंध नाही. आता हे ज्यावेळेस देश स्वतंत्र होत होता त्यावेळेस ही मंडळी इंग्रजांच्या पाठीमागं होती, इंग्रजांच्या बरोबर होती. आणि आज आम्हाला देशभक्तीचे सांगतायत की हे देशभक्ती आम्हाला शिकवत आहेत, हे राष्ट्रभक्ती आम्हाला शिकवत आहेत. जे देशविरोधी होते सत्ता आल्यानंतर देशप्रेमी झाले आणि लोकांना वेगळी देशप्रेम दाखवत आहेत. हे आता लपून राहिलं नाही. त्या व्हिडिओ मधला लाईव्ह जरा बघा. खालचे 99% लोक त्या बनला कुठल्या भाषेत शिव्या घालतायत यावरून तरी जरा पहा लाईव्ह. त्या बननी पाहावं जरा बोलताना की तुला काय शिव्या खावे लागताय, तू खोटं बोलतायस तर. 35,000 रुपये 3,000 लोकांना दिलेत, 100 कोटीचा खर्च आहे. देश लुटणारे, देशाला बर्बाद करणारे तुम्ही. तुमच्या खात्यामध्ये जे बँकेत जमा झालेले पैसे तुम्ही पाहताय. तुम्ही जो महाराष्ट्र लुटलाय, देश लुटलाय, 40-50% कमिशन खाणारी तुम्ही. आणि तुम्ही आमच्यावर खोटे आरोप टाकून, खोटे आरोप लावून मूर्ख बनवण्याचं काम करताय. तिथे आलेल्या मुलांना, सगळ्या प्रेसला माझी विनंती आहे, तुम्ही आलेल्या सगळ्यांना विचारा कोणी पैसे दिलेत, कोणी पैसे घेऊन तुम्ही आलात का? विचारा त्या मुलींना, विचारा त्या विद्यार्थ्यांना. म्हणजे या बनच्या तोंडात त्यावेळेस काय कोंबायचं हे शब्द मला बोलता येत नाही, पण ते विद्यार्थीच कोंबतील. त्याच्या तोंडात काय कोंबायचंय नाही. असं आहे, मी कोणाच्या विरुद्ध नाही. आम्ही भावना आहे, आमच्या वाट्याचं आम्हाला मिळालं पाहिजे, ते आमची भूमिका आहे. राहुलजींची सुद्धा तीच भूमिका आहे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी इतनी हिस्सेदारी, भागीदारी. हेच तत्व आहे. म्हणजे ओबीसी कसला आहे, काय देताय ओबीसीला? एक साधा तुम्हाला ओबीसीचा स्वतंत्र जात न्याय जनगणना करणं होत नाही, तुम्ही ओबीसीचा कलम घातला नाही, ओबीसीची संख्याच करणार नाही, तुम्ही काय ओबीसीला देणार? काय केलंय ओबीसीसाठी नरेंद्र मोदीजींनी? कोणते दिवे लावले? तर देवेंद्र फडणवीसांनी ओबीसीसाठी कोणते निर्णय घेतलेत हे सांगावं. ओबीसी मंत्रालय केलं. अरे हे स्कॉलरशिप तर विलासराव देशमुखापासून मिळत होती, ते काय लपून राहिलं नाही. महाज्योती जर कागदावर होती, मी मंत्री झाल्यानंतर महाज्योती आम्ही आणली, त्यालाही ते पैसे देत नाहीत लोकसंख्येनुसार. सगळ्यांना जेवढे देतात तेवढे ओबीसीला देतात. म्हणून भुजबळांच्या म्हणण्याला काहीसा तथ्य आहे की जात न पाहता राजकारणात त्याचं मेरिट पाहिलं पाहिजे, त्याचं काम पाहिलं पाहिजे. दुर्दैवानं ते भुजबळ साहेब म्हणत असेल त्याला काही तथ्य असेल.